नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे येतं 10वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 6.6. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला काय दिलं आहे? एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटांतील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे. तर त्यावरून वृत्तालेख काढा. ओके, वृत्तालेख आपल्याला काढायचा आहे. या सारणीवरून काय दिलं आहे? वयोगट वर्षामध्ये दिलं आहे. 20 ते 25 वर्षासाठी व्यक्ती संख्या किती? 80 लोकांनी रक्तदान केलं आहे. त्याच्यानंतर 25 ते 30 वर्षे वयोगट असलेले व्यक्ती 60 आहेत. त्याच्यानंतर 30 ते 35 आहेत. त्यानंतर 35 ते 40 25 आहेत व्यक्ती. ओके, तर ह्या सारणीवरून आपल्याला वृत्तालेख काढायचं आहे. वृत्तालेख काढण्यासाठी आपल्याला केंद्रीय कोनाचं माप असलं गरजेचं आहे. ओके, तर ते पहिलं केंद्रीय कोनाचं माप कसं काढणार? केंद्रीय कोनाचं माप काढण्यासाठी सूत्र माहिती पाहिजे आपल्याला. तर सूत्र कोणतं आहे? केंद्रीय कोनाचे माप त्याला काय म्हणतात? थीटा बरोबर काय येणार आहे? जे आपल्याला वयोगट दिले आहेत त्या वयोगटातील व्यक्तींची संख्या भागिले एकूण व्यक्ती. ओके, वयोगटातील व्यक्तींची संख्या भागिले एकूण व्यक्ती गुणिले किती? 360. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? एक कॉलम आखायचा आहे. त्याच्यामध्ये वयोगट पहिल्या कॉलममध्ये वर्षे जे दिलं असेल ते, त्याच्यानंतर व्यक्तींची संख्या ज्या वयोगटाला दिली असेल त्या व्यक्तींची संख्या आणि प्रत्येकाचं केंद्रीय कोनाचं माप काढायचं आहे. 20 ते 25 वर्षासाठी 80 दिलेत ना व्यक्तींची संख्या. आता हे दोन्ही आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे. पहिलं आपल्याला या सगळ्यांची बेरीज किती आहे ती बघावी लागेल. किती बेरीज आहे सगळ्यांची? 200 आहे. कारण आपल्याला इथे 200 लिहिलेलं आहे म्हणून. ओके, ते आपण बेरीज करून बघायचे 200 येते की नाही ते. 80 अधिक 60 अधिक 35 अधिक 25 200 येतात. ओके, तर वयोगटातील एकूण व्यक्तींची संख्या पहिल्या काढण्यासाठी किती दिले? 80 भागिले एकूण व्यक्ती किती? 200 गुणिले 360. ओके, त्याचं उत्तर किती येतं? हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, बेचोक 8. ओके, 36 गुणिले 4 किती होतात? 144. 144 अंश पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे. तसंच सेम दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 60 भागिले 200 गुणिले 360. 60 भागिले 200 गुणिले 360. हा शून्य गेला, हा शून्य, याच्यानंतर हा शून्य गेला, हा शून्य गेला, बेत्रिक 6. 36 गुणिले 3 किती येतात? 108 येतात. ओके, हे दुसरं केंद्रीय कोनाचं माप झालं. आता तिसरं 35 भागिले 200 गुणिले 360. ओके, याचं उत्तर किती येतं? हा शून्य गेला, हा शून्य गेला, त्याच्यानंतर 4 याला भागायचं आहे. 4 पंचा 20, 4 9 36, 5 7 35, 9 गुणिले 7 किती? 63. ओके, आता चौथं बघूया. 25 भागिले 200 गुणिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला, सेम 4 भागाला तर 4 पंचा 20, 4 9 36, 5 5 25. ओके, 9 5 किती? 45. आता या सगळ्यांची बेरीज किती असणार आहे? 360 डिग्री सेल्सिअस. ओके, आता ही सगळी मापं आपल्याला वृत्तालेखमध्ये भरायची आहे आणि वृत्तालेख काढायचं आहे. मी तुम्हाला आधीच काढून दिलेलं आहे. 144 सेल्सिअस, त्याच्यानंतर 45, त्याच्यानंतर 63 सेल्सिअस आणि 108 सेल्सिअस. 144 काय? कुठलं माप काढलं आपण? वयोगट 20 ते 25 वर्ष. त्याच्यानंतर 45 कोणाचं आहे? वयोगट 35 ते 40 वर्ष. 35 ते 40 वर्ष. 63 कोणाचं आहे? वयोगट 30 ते 35 वर्ष. त्याच्यानंतर 108 कोणाचं आहे? वयोगट 25 ते 30 वर्ष. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हा वृत्तालेख काढायचा आहे असा सेम. ओके, धन्यवाद. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर 10वी गणित भाग 1 त्याच्यानंतर सराव संच 6.6 मधला प्रश्न क्रमांक दुसरा काय दिला आहे? एका विद्यार्थ्याने विविध विषयात 100 पैकी मिळवलेले गुण दिले आहेत. ही माहिती वृत्तालेखाद्वारे दाखवा. ओके, काय दिले? विषय दिला इंग्रजी, गुण 50, मराठीमध्ये 70, विज्ञानमध्ये 80, गणितमध्ये 90, सामाजिक शास्त्रामध्ये 60, हिंदीमध्ये 50 दिले. ओके, तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे? केंद्रीय कोनाचं माप काढायचं आहे प्रत्येकाचं. त्यानंतर ती मापं वृत्तालेखामध्ये भरायची आहेत. ओके,
आणि अशा प्रकारे वृत्तालेख काढायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, केंद्रीय कोनाचं माप काढण्यासाठी केंद्रीय कोनाच्या मापाचं सूत्र माहिती पाहिजे. काय आहे केंद्रीय कोनाच्या मापाचं सूत्र? केंद्रीय कोनाचे माप थीटा बरोबर त्या विशिष्ट विषयात मिळालेले गुण भागिले एकूण गुण गुणिले 360. ओके, त्या विशिष्ट विषयामध्ये मिळालेले गुण भागिले एकूण गुण गुणिले 360. ओके, तर आता आपण कॉलम आखूया. पहिला विषय, गुण, नंतर प्रत्येकाचं केंद्रीय कोनाचं माप. तिसरा कॉलम, विषय जसे त्यांनी दिले आहेत तसे लिहिले आहेत. त्याच्यासमोर ज्या त्या विषयाला कुठले कुठले गुण दिले आहेत ते पण लिहिले आहेत. आता प्रत्येकाचं केंद्रीय कोनाचं माप काढूया. ओके, पहिलं इंग्रजी 50. आता विशिष्ट विषयात मिळालेले गुण इथे 50 भागिले एकूण गुण किती आहे, या सगळ्यांची बेरीज किती होते? 400 येते. ओके, तर आपण इथे सूत्रामध्ये किमती घालूया आधी. 50 भागिले 400 गुणिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 4 9 36. 9 गुणिले 9 5 पंच किती? 45. ओके, ज्या पहिला कोण कुठला आला? 45. इथे आपण लिहायचं आहे 50 भागिले 400 गुणिले 360 किती येतं? 45 डिग्री. त्यानंतर मराठी 70. 70 भागिले 400 गुणिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य. 4 9 36. 9 7 किती? 63. ओके, त्यानंतर 80 भागिले 400. प्रत्येकामध्ये हे सूत्र वापरायचं आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला. 4 के 4 4 दुणे 8. 36 जुने किती? 72. त्यानंतर 80 90 भागिले, हे बघा 90 आहे ते, 400 गुणिले 360. हा गेला शून्य, हा गेला, हा गेला, हा गेला. 4 9 36. आता 9 गुणिले 9 किती? 81. त्यानंतर 60. 60 भागिले 400 गुणिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला. 4 9 36. सेम. 9 7 किती? 54. 50 भागिले 400 गुणिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला. 4 9 36. 9 5 किती? 45. ओके, आता या सगळ्यांची बेरीज किती असणार आहे? 360 डिग्री सेल्सिअस नाही. आता हे सगळ्या केंद्रीय कोनाचे माप काढलेले आहे. आता हा जो वृत्तालेख आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोन मापकाच्या सहाय्याने केंद्रीय कोनाची मापं भरायची आहेत आणि कमेंटमध्ये फोटो काढून टाकायचे आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार. आजच्या व्हिडिओत बघायचे येतं 10वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 6.6 मधला प्रश्न क्रमांक 3. काय दिलं आहे? वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील वेगवेगळ्या इयत्तांतील विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची संख्या खालील सारणीत दिली आहे. ही माहिती वृत्तालेखाद्वारे दाखवा. ओके, तर या प्रश्नामध्ये मी तुम्हाला फक्त सोडून दाखवणार आहे, वृत्तालेख तुम्हाला काढायचा आहे. ओके, तर केंद्रीय कोनाचं माप आपल्याला काढण्यासाठी या सारणीचा वापर करायचा आहे. सारणीत काय दिले? इयत्ता झाडांची संख्या दिली आहे. 5वी इयत्तेमध्ये 40 झाडे आहेत. त्याच्यानंतर 6वीमध्ये 50 झाडे, 7वीमध्ये 75 झाडे, 8वीसाठी 50 झाडे, 9वीसाठी 70 झाडे, 10वीसाठी किती आहे? 75 झाडे. ओके, तर केंद्रीय कोनाचं पहिलं माप काढायचं आहे. केंद्रीय कोनाचं माप काढण्यासाठी सूत्र काय? केंद्रीय कोनाचं मापाचं थीटा बरोबर. तर काय असणार आहे? विद्यार्थ्यांनी एकूण झाडे किती लावली आहेत? एका इयत्तेमधील 5वीमधील 40, 6वीमधील 50. मग एका इयत्तेतील लावलेल्या झाडांची संख्या भागिले एकूण लागवड झालेल्या झाडांची संख्या गुणिले 360. ओके, एका इयत्तेतील विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची संख्या भागिले एकूण लागवड झालेल्या झाडांची संख्या गुणिले 360. ओके, तर 2 कॉलम आखले. पहिल्या कॉलममध्ये इयत्ता जसं दिलेत तशा झाडांची संख्या ज्या त्या इयत्तेप्रमाणे दिली असेल त्या. त्यानंतर केंद्रीय कोनाचं माप पहिल्याचं काढूया. 5वीमध्ये किती? 40 झाडं लावली आहेत. आता या सूत्राचा वापर करूया. एका इयत्तेतील विद्यार्थ्यांनी लावलेली झाडांची संख्या म्हणजे 40 भागिले एकूण झाडे किती आहेत? 360. हे बघा 360 झाडे लावली आहेत. या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण झाडे गुणिले 360° बरोबर. हे गेले काय शिल्लक राहिलं? 40. हे केंद्रीय कोनाचं माप आलं पहिलं. दुसरं काय?
50 भागिले 360 गुणिले 360. आता हे सोपं गणित आहे त्याच्यामुळे पटकन होईल. ते 360 360 कॅन्सल होतात. 50 अंश राहतं. इथे पण सेम करायचं आहे तुम्हाला. 75 अंश राहतं शिल्लक. इथे काय राहणार आहे? इथे पण सेम आहे. तुम्हाला लिहायचं आहे पुढे पुढे. इथे 50, इथे 70, इथे 75. ठीक आहे. हे गणित सोपं आहे. या सगळ्यांची बेरीज किती येते? 360. सेम इथे जे उत्तर असतं, उत्तर जे आहे तेच इकडे उत्तर असणार आहे. कारण काय? भागिले 360 आहे म्हणून. ठीक आहे. तर अशा प्रकारे केंद्रीय कोनाची मापं काढून झालेली आहेत. ही केंद्रीय कोनाची मापे तुम्हाला कोनमापक घेऊन तुम्हाला वृत्तालेख काढायचा याचा. ओके. आणि कमेंटमध्ये ॲन्सर लिहायचा आहे. ओके. धन्यवाद.